नमस्कार मंडळी. तर मी आहे पूनम आणि मी आज सकाळ सकाळी इकडे तुम्हाला दिसत असन कपाळाला लावित होते, कारण माझ्या लक्षातच राहत नाही आणि मला बरेच जण असं म्हणतात की कपाळाला काही लावितच नाही. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं तेच दाखवलं बरं का आज. त्याच्यानंतर इकडं जरा थोडंसं स्लो मोशनमध्ये शायनिंग मारली आणि फिरले. नंतर मी आवरून घेतलं आणि सगळ्यात पहिलं आज आंघोळ वगैरे करून घेतली होती आणि मग कपडे लावून घेतले बरं का. कपडे वगैरे लावून घेतले. त्याच्यानंतर मला लागायचं होतं स्वयंपाकाला आणि आज फक्त बनवायचं होतं शाबूची खिचडी. त्याच्यामुळं काही वैताग नव्हता बरं का. तर मग असं स्टाईलमध्ये शाबू ढकलला. त्याच्यानंतर कटर घेतलं आणि सगळं जे काय लागतंय ते घेतलं. बटाटं, शेंगदाणे, मिरची आणि असं चाकूने डिचक्याव केलं आणि मग इकडं मस्त रप्पारप सोलून घेतले ह्याचे कातडे बटाट्याचे बरं का, नाही तर वेगळाच अर्थ घेतात. त्याच्यानंतर मग बटाटा कट केलं. इकडं थोडीशी शायनिंग पण मारली आणि दाखवलं की मी समोर पाहून पण कट करू शकते बरं का. त्याच्यानंतर मग इकडं माझं मिक्सर खराब झालं आहे, जसं की मी आधी पण सांगितलं आहे. त्याच्यामुळं वाकडं तिकडं तोंड करू करू 2-4 वेळा कुटून घेतलं. मिरची एकदा, शेंगदाणे एकदा आणि मग लागले इकडं रेसिपीला. बघा आता सांगते. इकडं कढई घेतली, स्टाईलमध्ये फेकली, गॅस सुरू केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं तूप. शुद्ध घी आहे माझे, सॉरी. आता तुम्हाला वाटत असेल कुठून घेऊन आले, तर हे मीच बनवलं आहे. याचा आधीचा ब्लॉग बघा, कळेल तुम्हाला. त्याच्यानंतर बटाटा टाकलं बघा तुपात आणि बटाटा लय की जाम खुश होतं का, तर त्याची गाठ होणार होत्या तुपाशी. पण थोड्याच वेळात त्याच्या मिरची टाकली मी आणि त्याच्या सगळ्या खुशीवर पाणी फिरलं. त्याच्यानंतर त्याच्यात शेंगदाणे वगैरे सगळं काही बारीक करून घेतलेलं ठेवलं आणि जोपर्यंत बटाटा हे होत नाही थोडंसं फ्राय, तोपर्यंत चक्रा मारल्या. कारण काय करावं म्हणलं, मग चक्राच मारून घेतल्या. कारण त्याच्यानंतर मग इकडं ते उकडलं आणि त्याच्यात घेतलं मग टाकून मस्तपैकी शाबू, शेंगदाणे आणि मिरची. ते सर्व तर पाहिलंच तुम्ही. त्याच्यानंतर मग इकडं मस्त थोड्या वेळ त्याला स्टाईलमध्ये ताट फेकत झाकण ठेवलं बरं का शाबूवर पण, आणि ठेवला थोडा झाकून. मग झालं तर शाबू मस्तपैकी. आणि मग काय काम होतं, घ्यायचं आणि खायचं, एवढंच होतं. त्याच्यानंतर मग इकडं ताट घेतलं, त्यात शाबू घेतला, दही घेतलं आणि मिरची पण तळली होती आणि पापडी पण होती बरं का उपवासाची. त्याच्यानंतर मग मस्त असं पोट भरून खाल्लं आणि खाल्ल्यानंतर मग आज की दिवसभर मी आज किती खुश राहिले त्याच्यावरून एक पण आठवलं की का राहिले. आम्ही मुलींना खूप मासूम असतो बरं का. स्वयंपाक शॉर्ट करायचा असेल तरी खुश होतो. त्याच्यामुळंच मी खुश होते आज, कारण नुसती खिचडी होती. चला बाय.